राष्ट्रसेवा दलाच्या कलापथक शिबिराचा समारोप दिनांक 16 मे ते 21 मे या कालावधीत राष्ट्रसेवा दल व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडखर यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव वडखर येथे कलापथक शिबिर संपन्न झालं। या शिबिराला एकूण 8 जिल्ह्यातील वयवर्ष 18 ते 21 वयोगटातील मुलांनी सहभाग घेतला। सदर शिबिरात पुणे, मिरज, मालेगाव, पालघर, इचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी इत्यादी भागातील एकूण 35 मुलांनी सहभाग घेतला होता। 5 दिवसांच्या शिबिरात गाणी, नृत्य, पथनाट्य, समूह नृत्य, समूह गीत यांचे प्रशिक्षण देण्यात आलं। या शिबिरात शिबिर प्रमुख म्हणून प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना साथी झेलमताई परांजपे तसेच मराठी होणार सुनमी या घरची या प्रसिद्ध सिरियलमधील अभिनेत्री साथी सुहिताताई थत्ते तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका साथी अंजलीताई भेंडे यांनी शिबिरातील मुलांना नृत्य आणि अभिनय याचे धडे दिले। या शिबिराचे संयोजक ज्येष्ठ पत्रकार साथी युवराज मोहिते तसेच युवा पत्रकार अश्विनी सातव डोके, समूह गीत घेणारे संजय रेंदाळकर, मैदान प्रमुख धनंजय धोत्रे, रोहित शिंदे, मिलिंद कांबळे, पुणे राष्ट्रसेवा दल कार्याध्यक्षा दीपाली आपटे, पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ सैनिक विद्याधर ठाकूर, स्मारकाचे व्यवस्थापक चिंतामणी पवार, सखाराम राऊळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतलं। अत्यंत धकाधकीच्या काळात आपल्या दररोजच्या कामातून सलग 4 ते 5 दिवस संघटनेसाठी या निष्ठावंत सारथींनी दिलेला वेळ संघटनेच्या भावी वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी मानतो। याही वयात आदरणीय झेलमताई सुहिताताई थत्ते आणि अंजलीताई भेंडे यांनी मुलांच्या बरोबरीनं डान्सच्या स्टेप व अभिनयातील बारकावे या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले। समारोपाच्या कार्यक्रमाच्या वेळी वल्लवारे नाव वल्लवली हे समूहगीत सुरू झाल्यावर या वयवर्ष 60 ते 70 माननीय झेलमताई सुहिताताई थत्ते आणि अंजलीताई भेंडे यांनी अप्रतिम नृत्याचा आविष्कार दाखवला। आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो। या शिबिराला नाशिक व मालेगाव येथील ज्येष्ठ सेवादल कार्यकर्ते वसंतराव एकबोटे, प्रवीण वाणी, रत्नागिरी येथील ज्येष्ठ सैनिक राजन इंदुलकर, पुण्यातून दत्ता पाकिरे, साधनाताई शिंदे, विलास किरोते, संजय गायकवाड, मुंबईतील ज्येष्ठ सैनिक उमेश कदम, अशोक शिंदे, गोव्याचे सुहास ठाकूर देसाई व दयानंद मांद्रेकर तसेच संविधान प्रचारक माननीय प्राध्यापक पठाण इत्यादी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते।